हॅलो साऱ्या गावामध्ये अर्नाला गावामध्ये बोलबाला बोलबाला जय मानवबा जय जय मगाशीच होता बोलवलं होतं JSM चा जय मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाणार आहे. मी विनंती करेल गणेश रेड्डीज यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी समोर यायचे. गणेश रेड्डीज यांना विनंती करेल की आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी समोर या. 14 धावांची मॅच इतकी मोठी झाली आणि शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला आणि त्यामुळे जिंकून सुद्धा थोडं टेन्शनचं वातावरण JSMच्या डगआउट मध्ये आहे. प्रणय सौरभ 1 मिनिट थांबवायचं 1 मिनिट मॅच थांबवा थोडी. एक्वा पॅलेसचं हे फ्री एंट्री पास पाडंदमाची जर्सी आणि रानोबा इव्हेंटचं मेडल देऊन गौरव करण्यात आला. जयचा जय पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. वासुदेवजी पाटील वासुदेव विठू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल साहेब आपण स्थानापन्न व्हायचंय. आपण मंचावरती या. वासुदेव विठू पाटील यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. येस लेट्स प्ले. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हर. मग आतापर्यंत कोणी घेतला की नाही मी पहिल्या हाफच्या मॅचेसना नव्हतो त्यामुळे मला माहित नाहीये, पण जेवढ्या मी मॅच कव्हर केल्या तेवढ्यापैकी तरी कोणीही चॅलेंजिंग ओव्हर पहिल्या षटकामध्ये घेतली नव्हती. आणि पहिली चॅलेंजिंग ओव्हर घेण्याचा निर्णय घेतलाय तो प्रणय म्हात्रे आणि सौरभ रेड्डीजनं. गोलंदाजी मार्क वरती इंजरी नंतर वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार ऑन साइडला किशोर दादा पाटील यांच्यावरती पहिला चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेखा पार चौकार. क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. पहिल्या चेंडूती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूती सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा प्रणयचा क्लासच असा आहे. कोणत्याही स्पर्धेमध्ये जा पहिल्या चेंडूती मोठा फटका मारण्याचा ते प्रयत्न करतात आणि तो करत असताना त्यांना काही वेळा यश काही वेळा अपयश आलंय. आज मात्र यश मिळालंय घरच्या मैदानावरती. सौरभ रेड्डीज मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाब्यासाठी खेळ करत असताना सौरभच्या बॉडी लँग्वेज कडे बघून कोणालाही वाटत नाही हा सिंगल काढेल, कोणालाही वाटत नाही, परंतु तो सिंगल खूप चांगला काढतो. हे मागील काही स्पर्धांमध्ये आपण बघितलं. इनसाइड आउट दुसरा चौकार प्रणय म्हात्रेच्या बॅट मधून. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक अर्नाला गावाची शान. JKCCचा संघ महान जुना कोलीवाड्याची शान. JKCCचा चषक महान. क्या बात है क्या बात है क्या बात है. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची मजा काहीशी वेगळी आहे. प्रणय म्हात्रे तो आनंद लुटतोय. टॅप काढायचा प्रयत्न चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल धाब येताना दिसते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रणय म्हात्रे मला आठवते 2019 साली स्पर्धा झाली ती खंबाळ्यात आणि तिथं त्याने केलेली ती बॅटिंग आणि त्याच्या पप्पांच्या हस्ते त्याला मॅन ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला होता. तिथून या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली प्रणय म्हात्रेनं. आणि तो प्रणय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाबा 12 नंतर 2 धावा प्लस 14 धावा धावफलकावरती आहेत. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय टीम JKCC अर्नाळा. JKCC करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू डीजे.
प्रमोद पाटील गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. बघा ऋतू 11 साह्याला डोंगरपाडा संघाचं एक कौतुक का मी म्हणतो, कारण हा जो संघ आहे बहुतांश जुने खेळाडू या संघामध्ये खेळतात. किशोरदादा पाटील, प्रमोद पाटील, बालकिशन, सरफराज या खेळाडूंना आपण, पप्प्या यांना आपण बघत आहात आणि हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतात. एक काळचा प्रमोद पाटील म्हटल्यानंतर त्याचा वेगवान चेंडू खेळणं फलंदाजासाठी खूप मोठं चॅलेंज असायचं. तो बॉलिंग मार्क वरती आहे. एका धाब्यासाठी पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं, सिंगल, एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. चांगल्या सुरुवातीनंतर आता एका धाब्याने धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय JKCCच्या माध्यमातून. टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू एका धाब्यासाठी गेलाय, सिंगल धाब येताना दिसते. आज काहीशा लाईट्स थोड्याशा वाढलेल्या दिसत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये प्रमोदच्या 3 चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत आला. चौथ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल धाव घेतली गेली. पहिल्या षटकात इतकी चांगली सुरुवात मिळवल्यानंतर घाई गडबड करायची नाही असं काहीसा दोघांनी मानच केलाय, एक निश्चय केलाय आणि त्यानंतर मात्र एका धाब्याने धावफलकाला पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतायत. हो, आतमध्ये येणारा चेंडू आणि त्यानंतर बॅटने चेंडूला अडवलं गेलं. चांगली गोलंदाजी, शानदार बॉलिंग. प्रमोद पाटील यांना हा चेंडू जो हाताळला तो मात्र पूर्णपणे सौरभ रेड्डीज वरती दडपण आणणारा ठरलाय. डॉट बॉलची सांगता होती. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे या षटकामधील. शेवटच्या चेंडूवरती टॅप करत असताना चेंडूला एका धाब्यावरती समाधान मानत असताना बालकिशनने चेंडूला फील्ड करत असताना फेकलं. दुसरं षटक संपलं. 2 षटकांच्या खेळानंतर 12 धावा धावफलकावरती JKCC अर्नाळा या संघाच्या. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. थँक्यू. नितीन रेड्डीज यांचं या ठिकाणी आगमन झाले. नितीन रेड्डीज आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. नितीन जी रेड्डीज यांना विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू जोरकश प्रहार, पप्प्याच्या अगेन्स्ट मारलेला हा अफलातून चौकार. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. थँक्यू. महेश रेड्डीज म्हणजे सौरभचे वडील यांच्याकडून चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस. वासुदेव पाटील आता चौकार मारेल, यानंतर त्याला 200 रुपये वासुदेवजी पाटील यांच्याकडून लगावण्यात आले. यानंतर मारेल त्याच्यासाठी हे बक्षीस आहे. बघा, आणि योग्य वेळेला पैसे लावले. धावा बनल्यात त्याच्यासाठी नाही, बनवल्या जातील त्याच्यासाठी. इन्सर्ट आउट करण्याचा प्रयत्न, दोघांच्या मधून चौकार. क्या बात है. हा नजारा बघण्यासारखा होता. या अगोदर सुद्धा ज्यावेळेला रामनवमी झाली 6 तारखेला सुद्धा असाच काहीसा माहोल होता, परंतु याच्यापेक्षा मोठी मजा, वेगळी मजा ती असते. बॅक टू बॅक दुसरा. रजत मुंडे चांबारलीचा मारतो या सिक्सर. JKCC टीम कडून प्रत्येक चौकाराला 100 रुपये. महेश रेड्डीज यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. क्या बोलती है JKCC की पब्लिक? आवाज कमी आला. एक बार फिर से, क्या बोलती है JKCC की पब्लिक? हो, JKCCचा आवाज असला तरी सुद्धा सरफराज म्हणतोय अशा अनेक आवाजांमध्ये आम्ही खेळ दाखवलाय आणि दाखवत असताना क्षेत्ररक्षणाचा दर्जा बघा.
शानदार फिल्डिंग चेंडूला अडवलं गेलंय आणि तिथं एक धाव धावून कंप्लीट केली जाते. शेवटचा अंतिम चेंडू समोरच्या डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेखा पार चौकार. 3 षटकं संपली. 37 धावा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट प्रत्येक चौकाराला मॅच ऑन ग्रुप कडून 100 रुपयाचं बक्षीस. महेश रेड्डी यांना आपण स्क्रीनवरती बघितलं. सौरभ यांच्यासाठी वासुदेव पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. धावा किती झाल्या? 37. 3 षटकांचा खेळ संपलाय. हायएस्ट स्कोर या मॅच मध्ये बघायला मिळू शकतो. मगाशी भरपूर सारे प्रेक्षक गेले होते, त्यांना वाटले जकीसीची मॅच संपली. सिनियर जिंक हारले होते. आता इथं मेन टीम मैदानात खेळतीये. गोलंदाजी मार्क वरती निहाल यांना आपण बघतोय. ऋतू 11 साई अल्ला डोंगरपाडा संघ या मॅच मध्ये परत येण्यासाठी या षटकावरती अवलंबून आहे. निहालने जर का इथं 1 ते 2 धावांचं षटक हाताळलं तर मजा येईल दुसऱ्या इनिंगला सुद्धा. प्रणयने टॅप केलं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु कोणतीही घाई गडबड नाही. सिंगल धाव येताना दिसते. असं नाही की या मैदानावरती धावा बनत नाही, धावा बनतात. काल विशाल पाटीलने अटॅकिंग खेळ करत असताना पहिलीच मॅच ज्यावेळेला आईबावाने मारंबळपाडा संघ खेळला त्यावेळेला त्याने दाखवून दिलं की धावा कशा पद्धतीने बनतात. अटॅकिंग खेळ आणि तोच खेळ इथे आता जकीसचे फलंदाज दाखवत असताना या अगोदर अनेक संघ खेळले परंतु त्यांनी असा पवित्र नाही दाखवला. सिंगल वरती ते निर्भर राहिले, नंतर मोठे फटके मारण्यासाठी गेले. असं काही नाही. हे 2 फलंदाज मोठ्या फटक्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील राहिले आणि प्रयत्न करत असताना धावांचा इतका मोठा डोंगर त्याने दाखवलाय. सर्वात मोठं धावफलक 40 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. फुलटॉस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मधून अनिश आयरेने पप्प्याच्या मधून सीमारेखा पार चौकार. ₹100 बक्षीस. हो बॅटला लागून चेंडू गेला त्यामुळे 1 धाव मिळेल. सिंगल धाव येताना दिसते आणि चौथ्या षटकातील आता शेवटचा चेंडू बाकी आहे. धावफलकाची धावा आहेत 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावांवरती जात असताना काय शेवटच्या चेंडूवरती किमया साधली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अजून एक 49. 50 टार्गेट. गावात नंबर 1 जेकेसीसी क्रिकेट संघ नाना गावात नंबर 1. 1 2 3 लेट्स गो. जुना कोलीवाडात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक. जुना कोलीवाडात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक. रामनवमी संपली तरी सुद्धा उत्साह काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आणि हे मागील 2 वर्षात सुद्धा हेच चित्र होतं. रामनवमी आणि त्यानंतर त्याचे ते वाईट त्याचं ते वातावरण अजूनही जिवंत दिसतंय. महेश रेड्डी यांच्याकडून त्या सलामीच्या जोडीसाठी नाबाद 49 धावा केल्याबद्दल ₹600 बक्षीस या दोघांसाठी इथे जमा झालेलं आहे. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचंय.
चला फिल्डिंग लवकर लावा जेकेसीसी. ही छोटे मंडळी जेकेसीसीची जी मैदानाबाहेर बॉल आणण्यासाठी व्हॉलंटियर्स म्हणून काम पाहत आहेत. बघा आपापली जागा कशी घेत असताना आमच्या विवेक पाटीलांना प्रोटेक्शन देण्यासाठी तिथे गेलेत दोन्ही बाजूने. 50 धावांचं लक्ष. मला वाटतं या अगोदर या 50 धावा पुरापाड्यामध्ये सर्कलच्या स्पर्धेमध्ये झाल्या होत्या सीच्या फॉर्मॅटमध्ये अर्नाळा प्रीमियर लीग मध्ये. बघा कशा पद्धतीने हे पटके मारले ते हायलाइट इनिंग हायलाइट आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पप्या एका बाजूला दुसऱ्या बाजूला अनिश. गोलंदाजी मार्गवरती सिद्धार्थ डोके. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. ओ डायरेक्टली बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू ती मोठा ब्रेक थ्रू. फलंदाज बाद. जेकेसीसी क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. जेकेसीसी क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. अर्नाळा गावाची शान जेकेसीसीचा संघ महान. जुना कोलीवाड्याची शान जेकेसीसीचा चषक महान. थँक्यू डीजे थँक्यू थँक्यू. एक ज्युनियर जेकेसीसीना विनंती आहे आपण जोश मध्ये जे बॅनर आहेत ते कृपा करून आपण त्याचं रक्षण करायचं आहे. नंतर आपणच त्याचं जर नुकसान केलं तर आपल्यालाच हे होईल. सगळ्यांनी बॅनर पासून थोडंसं लांब राहून नाचा. बॅनरला चिकटून नाचू नका कोणी. जे छोटे उस्ताद आहेत त्यांनी बॅनरच्या जवळ थांबू नका. थोडेसे लांब मागे नका राहू. जर का निहालने लगातार 2 चौकार लगावले ज्या वेळेला 2-2 चौकारांचा अटेम्प्ट होईल त्या वेळेला त्या चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस भाऊ मात्रे यांच्याकडून लगावण्यात आलंय. दिशा देण्याचा प्रयत्न चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येताना दिसते. एक धाव. पाप्याचा पहिल्या चेंडूवरती बाद होणं आणि त्यानंतर 3 चेंडूवरती 3 धावा म्हणजे 4 चेंडूवरती 3 धावाची खेळी आतापर्यंत झाली आहे. मोठ्या पटक्यासाठी टॅप केले चेंडूला. सौरभने अडवण्याचा प्रयत्न केला. कोणती धाव येताना दिसत नाहीये. पहिलं चॅलेंजिंग ओव्हर म्हणून हे षटक आपण बघत आहोत. चॅलेंज स्वीकारला गेलाय. आता तो चॅलेंज स्वीकारत असताना धावा तितक्या प्रमाणात बनलेल्या नाही आहेत. आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फेकी झाली. हो फेकी करत असताना स्टंप जरूर उखडला गेला आणि त्या उखडत्या स्टंपला विकेटची साथ नाही मिळाली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती ऋतू 11 साईयाला डोंगरपाडा या संघाच्या. 2 धावा मायनस होतील म्हणजे फक्त 2च धावा या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. नवीन गोलंदाज मुन्ना गोलंदाजी मार्ग वरती आलाय. मुन्नाच्या हातामध्ये चेंडू आणि समोर आता अनिश आहिरे आहे. बघा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी मोठा संघर्ष आहे परंतु ती कडवी झुंज सुद्धा देणं गरजेची आहे. इथून या मॅच मध्ये खेळत असताना ती कडवी झुंज जर का दिली गेली तर पुढच्या मॅचला खेळण्यासाठी बळ येईल ऋतू 11 साईयाला डोंगरपाडा या संघाला. आणि हे सर्व खेळाडू प्रॅक्टिस मध्ये डोंगरपाड्यामध्ये तुम्ही हिरा विद्यालयाच्या पुढे जाऊन जर का उजवा टर्न मारलात तर तिथे आतमध्ये प्रॅक्टिस चालते आणि तिथे हे सर्व प्रॅक्टिस करत असतात. तुर्तास जेकेसीसीच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना थोड्या अडचणीने त्यांना सामोरं जावं लागले. पण त्या अडचणी किती मोठ्या आहेत त्यांना किती छोट्या करता येतील यासाठीचा प्रयत्न. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला अडवलं गेलं. फेकी झाली. फलंदाज नेहाल बाद. दीवाना हूं दीवाना श्री राम का मैं दीवाना. स्टेज समोर या. इकडे नाचायला जागा आहे आपल्याकडे मजबूत. इकडे या. स्टेजच्या समोर या. नाचायचं पण स्टेजच्या समोर नाचायचं. सगळ्यांनी उठा. सगळ्यांनी उठून यायचंय. या लवकर या थोडं घाई करा. या स्टेजच्या समोर नाचा बिंदास. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं गेलं. कोणती धाव येताना बघायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता सामना थोडासा अवघड होऊन बसलाय. धावपळ किती धावा आहेत 3. 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक.
आमचा यज्ञेश स्कोररच्या भूमिकेमध्ये खूप चांगली स्कोरिंग करतोय. शांत संयमाने प्रत्येकाला नाव विचारतो, प्रत्येकाला सांगतो, कोणतीही चूक त्याच्या स्कोरिंग मध्ये नाही. तुषार तामोरे मोठ्या फटक्यासाठी खेळतात, पण म्हणतात ना ज्यावेळेला मोमेंटम नावाचा प्रकार तुमच्या विरुद्ध असतो त्यावेळेला तुम्ही किती प्रयत्न केले तरी सुद्धा तो तुमच्या बाजूने झुकणं तितकं सोपं राहत नाही. त्याच्यासाठी उच्च कोटीची मेहनत तुम्हाला करावी लागते आणि ती मेहनत आता करत असताना सिंगल धावते कल्पेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल कल्पेश पाटील यांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 5. एका गाड्याच्या 2 गाड्यांच्या पतनानंतर ऋतू 11 साई याला डोंगरपाडा या संघाच्या. तिसरं षटक प्रणय म्हात्रे हाताळण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या समोर तुषार तामोरे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वेगवान चेंडू, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. लाईव्ह मध्ये तुम्ही जर का या ग्राफिक्स बघाल, ज्यावेळेला बॅटरमध्ये कॅमेरा असतो त्यावेळेला मागचा सीन खूप बघण्यासारखा असतो, मनाला भावणारा असतो. जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग दरम्यान या सर्व बाबी सर्वांना आकर्षित करतायत आणि म्हणून ही स्पर्धा भव्य दिव्य वाटायला लागली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू पुन्हा एकदा मागे निघून गेला आणि अहिरेच्या बॅट मधून एका धाबेसाठी अजूनही 42 धावांची गरज आहे आणि 42 धावांसाठी 9 चेंडूचा खेळ शिल्लक. हो, जबरदस्त फटका, परंतु भागेश पाटील याला भेदणं नाही सोपं राहिलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय. तुषार तांबोरे प्रयत्न वारंवार करतायत, सातत्याने करतायत. मुन्ना मागे लपंडाव खेळतोय आणि त्या लपंडावा दरम्यान सुद्धा एक धाव जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील, बाकी फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. आणि अशा पद्धतीने षटक संपलं. तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती ऋतू 11 साई याला डोंगरपाडा. जेकेसीसी करतय दावा, नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. नवीन लाखाचं नाही पण 100, 200, 500 आलेले आहेत. लाखाचं उद्या, लाखाचं बक्षीस उद्या लागेल. इथूनच गोव्याची ट्रिप एक अनाऊन्स झाली होती मला वाटते मागील वर्षी. म्हणजे लाखापेक्षा ती जास्त महागडी होती, त्यामुळे त्या लाखाचं बक्षीस अपेक्षित आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटची सांगता होते चेतन कदम. चेतनने या वर्षामध्ये ऍज अ बॉलर म्हणून खूप मोठं यश मिळवलंय, जे त्याला सुद्धा वाटत नव्हतं की ऍज अ बॉलर म्हणून काही अशी बक्षीस घेईल बेस्ट बॉलरची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रणय म्हात्रेने चेंडूला अडवलं. तिथं कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं परेशनं. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. या हंगामामध्ये अमोलला आपण इन टीम बघतोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबलेला नाही, निघून गेला आणि चपाट मधून सीमारे कप्पार चौकार. फटक्यांमध्ये दम आहे. अलॉंग दी कार्पेट निघून जातात, वेगाने निघून जातात, परंतु हातामध्ये आणि त्या हातामध्ये निघून जात असल्या कारणानं धावा तिथे येत नाहीत. ओ, रनआउट घेतला गेलाय. तुषार तामोरेला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. सरफराज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. मला वाटते शेवटचा चेंडू इथे हाताळला गेला. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला जेकेसीसी अर्नाळा या संघाने. पराभवाच्या छायेमध्ये टीम ऋतू 11 साई याला डोंगरपाडा. चला या दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी JSM
सन्माननीय वासुदेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेल वासुदेवजी पाटील आपण नाणेफेक करण्यासाठी या. वासुदेवजी पाटील साहेबांना विनंती आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. कोण मागणार? JSM अर्नाळाचा कॉल JKCC आला.